ओके. सो आज काही आपण नवीन शिकणार नाहीये. सर्वजण थकलेले आहेत टेस्ट देऊन, मला माहिती. ओके ना. आणि रोज खूप होमवर्क केला, कारण याचं कारण असं होतं की आधी पण एक असा एक्सपिरियन्स होता की खूप लेंदी, म्हणजे जर मी 3 महिन्याची ट्रेनिंग ठेवली, 3 महिन्याची ठेवली, तर त्याच्यात त्या 3 महिन्यामध्ये खूप सारे वेगवेगळे बहाणेच निघतात किंवा कारणं निघतात. आणि त्याच्यात खूप साऱ्या ताईंना म्हणजे असं क्लासमधून दांडी मारायला किंवा वेगवेगळ्या निमित्त येतात आणि खूप मोठा पिरियड ठेवला की मग तो एक अनुभव आहे की खूप साऱ्या दांड्या मारल्या जातात आणि खूप साऱ्या ताई मागे पुढे होतात. म्हणून आपण एक डेडिकेटेड असं सांगितलं होतं की आपण 1 मे तर 16 जून, म्हणजे 1.5 महिन्यामध्ये. आता तुम्हाला 1.5 महिन्यामध्ये आपण काय काय करणार आहेत लक्षात येईल. तरी पण सांगून ठेवतो, या वीकमध्ये आपण पुन्हा परत रोज भेटणार आहोत आणि 4ही लेवल संपवणार आहोत. आणि प्रयत्न करणार आहोत की 5वी 6वी लेवल पण या आठवड्यात शिकता येईल का. लक्ष द्या, मला काय सांगायचंय. आपण काय प्रयत्न करणार आहोत, या पुढच्या 2-3 दिवसामध्ये. आपण उद्या पुन्हा परत प्रॅक्टिस करू, छानपैकी कन्सेप्ट शिकून घेऊ. म्हणजे आता आपली आज तुमची B1 झाली. जयश्रीताई, मला आनंद वाटला की सर्व ताई लोकांनी दिली आणि खास करून आमच्या जयश्रीताईंनी दिली. तर म्हणजे काय झालं की पंढरपूरच्या वारीमध्ये ते जरा वारकरी म्हणून जरा प्रवास त्यांचा सुरू आहे, आता सुट्ट्या आहेत म्हणून. म्हणून आनंद असा झाला की त्यांनी परीक्षा दिली. सबमिशन होडून ताणून आज नाही तर उद्या 2-3 दिवसाचं एकाच वेळेस करून प्रयत्न केला. का सिनियर ताईंमध्ये माझ्याकडे लिस्ट आहे. मी काल परवा सर्व नंबर लिहिले होते, तर 6 ताई आहेत की त्या रेग्युलर सबमिशन करतायत. आणि त्याच्यातल्या पण काही 2-3 ताईंचं ऑलरेडी सर्टिफिकेशन झालेलं आहे. पण 3-4 ताई आहेत की ज्यांना रिपिटेशन मध्ये आहेत आणि त्यांना सर्टिफिकेशन करायचंय. आणि नवीन बॅच मध्ये आपल्या 31 ताई लोक आहेत. 31 रजिस्ट्रेशन आहेत. त्या 31 मध्ये 30 ताई करतायत, ते दिसतंय, रिपोर्ट मध्ये दिसतंय. आणि 30 ताई कंटिन्यू पुढे अशाच राहिल्यात की या आठवड्यामध्ये तुमचं B2. इकडे लक्षात, आता या आठवड्याचा टास्क आपण माइंड सेट करून घेऊ की आठवड्यामध्ये आपलं ऋतूच्या काय कम्प्लीट होणार आहे, B2 कम्प्लीट होणार आहे. काय कम्प्लीट होणार आहे, B2 कम्प्लीट होणार आहे. आणि त्याच्यानंतर M2 पण कम्प्लीट होणार आहे. म्हणजे आपल्या किती लेवल होणार आहेत, 5 लेवल कम्प्लीट होणार आहेत. म्हणजे 0 ती तुम्ही कम्प्लीट केली आहे. आठवतंय सर्वांना, काही डाऊट आहे का त्याच्याबद्दल? 0 कम्प्लीट केली. त्याच्यानंतर तुम्ही B1 कम्प्लीट केली आणि आज सुद्धा M1 कम्प्लीट केली. आणि मी खरंच सांगतो, थोडस ऐन वेळेस आपल्या ताई लोक आले की थोडासा आपला वेळ इकडे तिकडे जातो, म्हणून असंच झालं. जेव्हा मी तुमच्या परीक्षेची लिंक टाकली आणि मग ताई आल्या, लांबून आल्या, किंवा थोडा वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यात मी अडकलो आणि मी कुठलंही प्रेझेंटेशन बनवू शकलो नाही. तर मी तुम्हाला लिंक टाकून प्रेझेंटेशन बनवावं असं माझ्या मनात होतं. पण त्या ताईंना वेळ दिला आणि म्हणून मी लेट पण झालो क्लासला. पण नो प्रॉब्लेम. तरी पण आपण एन्जॉय करू, आज खूप सारं लर्निंग करू. पण पुन्हा परत सांगतो, कोणी सांगेल का मला, एक दोन जण ज्या नवीन ताई दिसत आहेत, की मला किती स्कोअर मिळाला? म्हणजे मला, मी कोणाचा स्क्रीनशॉट बघितलेला नाही. हा, सुनीता ताई किती मिळाले तुम्हाला? हा, 94 म्हणतायत, त्या बोटांवर दाखवतात. गुड्स, सांगायची गरज नाही आता. बघा, स्कोरिंग सांगता येतं. वाघमोडे ताई म्हणतायत 98 मिळाले. व्हेरी गुड. सुषमा माळी म्हणतायत मला 94 मिळाले. वंडरफुल. लक्ष्मी सर ताई मेंटल म्हणतायत, अरिथमेटिक मध्ये प्रॉब्लेम येतो. ठीक आहे ना, होऊ द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. मेंटल अरिथमेटिक आहे ना, एवढ्या 1.5 महिन्यात काय, पहिल्या आठवड्यात, पहिल्या महिन्यात शिकवणारा फक्त ब्रेन ट्रेनच आहे जगामध्ये. फक्त परत सांगतो तुम्हाला, मी जगात सांगतोय. काय सांगतोय? जगाच्या प्लॅटफॉर्म मध्ये, अबॅकस टीचर मध्ये आणि ब्रेन ट्रेनचे तुम्ही 60,000 भरले ना, तुम्ही 1 लाख रुपये जरी भरले ना, तरी पहिल्या महिन्यामध्ये कमीत कमी मेंटल अरिथमेटिक शिकवणारा प्लॅटफॉर्म फक्त ब्रेन ट्रेन एज्युकेशन आहे. नाही तर आपल्याकडे 2-4 ताई आहेत, त्यांनी 40-40, 50-50 हजार भरून फिरून आल्या आहेत. त्यांना पण विचारा की त्यांना टीचरांना पहिले मेंटल अरिथमेटिक शिकवता येतं का. पहिले मी प्रामाणिकपणे सांगतो. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आता मेंटल अरिथमेटिक येत नाही ना, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 22. आता मेंटल अरिथमेटिक जर आलं पाहिजे, तर पुन्हा परत सांगतो, इकडे लक्ष द्या. इथं मात्र कुठलीही कंजूशी न करता वाघमोडे ताई काय केलं पाहिजे, मी तुम्हाला जो व्हिडिओ पाठवला होता टूल डिसिप्लिनचा, इकडे लक्षात, आता थोडंसं माइंडसेट करतो. इट बिकॉज ऑफ ऑल थिंग्स आर रिलेटेड टू माइंडसेट. माइंडसेट झालं ना, अबॅकसच्या प्रॅक्टिस पण मुलांचं माइंडसेट करू. मॅथ इज इझी, मॅथ इज इझी, मॅथ इज इझी, मॅथ इज व्हेरी इंटरेस्टेड. आणि आयुष्यभर मॅथ इंटरेस्टेड होऊन जातं. आयुष्यभर मॅथ इझी होऊन जातं, गीता पाटील ताई.
तसं आपण जर ठरवलं की इट इज इंटरेस्टेड हे खूप मजेशीर आहे, खूप खूप नवीन सायकोलॉजिकल एक वेगळं ज्ञान आहे की याच्याने आपल्याला खूप मज्जा येते कॅल्क्युलेशन करायला, खूप मजेशीर होऊन जातं. पण तुम्ही म्हटलं ना, कोणीतरी एखाद्या ताईने म्हटलं की काय बोरिंग बाबा बसलाय हा टोकलो बाबा, काय बोर करतो, कायमचं आयुष्यभर बोर होऊन जाईल. परत सांगतो, मग तुम्ही ना 1,00,000 रुपये भरले ना, तरी मध्ये सोडून तुम्ही निघून जाल की नाही मला काय अबॅकस वगैरे क्लास सुरू करायचा नाही. पण प्लीज, ऑल थिंग्स आर माइंडसेट. जे तुम्ही विचार करतात ते कृतीमध्ये येतं सुनीताताई. आणि कृती केल्यानंतर काय होते, कृती म्हणजे काय, व्हॉट इज आपण जे थॉट्स प्रोसेस असते, आपण विचार करतो, विचार केल्यानंतर आपण कृती देतो, आणि कृती करून करून आपली एक सवय डेव्हलप होते, त्याला म्हणतो संस्कृती डेव्हलप होते. आणि खऱ्या अर्थाने एक रिव्हॉल्युशन येतं, की आपण म्हणतो की संस्कृती आहे. जसं आता आपण म्हणतो की आता आयटी टेक्नॉलॉजीचं रिव्हॉल्युशन आहे, नॉलेजचं रिव्हॉल्युशन आहे, म्हणजे जो शिकेल तो टिकेल या जगामध्ये. असे काही रिव्हॉल्युशन्स येतात. ते रिव्हॉल्युशन जे काही चेंजेस होत राहतात, म्हणजे एव्हरीथिंग चेंज झालं पाहिजे. आता लोक म्हणतात घटना दुरुस्ती झाली नाही पाहिजे, पण मी म्हणतो दर 5 वर्षाला घटना नवीन नवीन आली पाहिजे. कारण चेंज इज द नीड. जगाचा नियम आहे की चेंज झालाच पाहिजे. म्हणजे मी मी कोणी भाजपचा कार्यकर्ता नाहीये, पण जर नोटा बदलवल्या तर त्या खरंच गरजेच्या होत्या. कारण गरजेचं आहे. कारण आपण सुद्धा आहे ना, आपले कपडे बदलवतो, आपलं आपलं घर बदलवतो, आपली गाडी बदलवतो. तर 60, 70, 50 वर्ष जुनं कुठलं तरी काही आपण वापरत नाही. तर गरजेचं असतं चेंज झालं पाहिजे. आणि चेंज केलं तरच जगामध्ये आपण टिकणार आहेत. म्हणून आपण, आपला तो विषय नाहीये, पण जस्ट मुद्दाम एक विषय आला म्हणून सांगतो. प्रत्येक गोष्ट चेंज झाली पाहिजे आणि गरज आहे त्या गोष्टींची. कारण नवीन नवीन रिव्हॉल्युशन प्रमाणे चेंज झाले पाहिजे. सो मुद्दाम परत टॉपिकवर जाऊ. म्हणून आपले पण थॉट प्रोसेस चेंज झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी NLP असते, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. इनडायरेक्टली रोज प्रॅक्टिस नाही, न्यूरो लिंग्विस्टिक. मला खूप आनंद वाटेल, अजून 2-3 गोष्टी सांगतो मी सांगताना, की ही बॅच एकदम, जरी लिमिटेड बॅच आहे पण डेडिकेटेड बॅच आहे. खूप चांगली प्रॅक्टिस होते. सर्वजण प्रामाणिकपणे सबमिशन करतायत, म्हणून मी कदाचित सर्वांचं कौतुक करेन. ज्या सिनियर ताई आहेत, 4-5 ताई, त्या पण प्रामाणिक करतायत. आपला ठरल्याप्रमाणे अजून हॉल बुक झाला नाही, पण उद्या परवा पुढच्या 2 दिवसात हॉल बुक होईल. आणि मग आपल्याला ठरल्याप्रमाणे 16 तारीख किंवा इकडे तिकडे एखाद 2-3-4 दिवस इकडे तिकडे आपला फायनल प्रोग्राम तुम्हाला सर्व डिक्लेअर करण्यात येईल. बाकीचा काही डाटा हवा आहे मला, तो पण मी एवढ्या 2 दिवसात सांगेल. तो डाटा वेळेवर द्या, सांगेल मी सर्व ग्रुपमध्ये, त्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. मी असं सांगत होतो, जर मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता टूल डिसिप्लिनचा, जर तो टूल डिसिप्लिनचा जर व्हिडिओ तुम्ही प्रामाणिकपणे 2दा 3दा 4दा पुन्हा पुन्हा समजून घेतला असेल, त्याप्रमाणे 100% तुम्ही फॉलो केला असेल, आणि मी परत सांगतो ताईंनो, हे सांगण्यासाठी माझ्याकडे अजून एक गोष्ट आहे. दाखवून देतो पहिले, दाखवून देतो. आता राहुलं नाही जाणार माझ्याकडनं. थांबा जरा, थांबा जरा. कोणी सांगेल का मला दिसतंय का म्हणून? असं कोणी सांगेल का? हो हो सर दिसतंय. हो दिसतंय दिसतंय सर. दिसतंय ना? सर्वजण प्रामाणिकपणे बघा बर का. हम्म. आम्हा पहिल्यापासून बघा. परत बघा म्हणजे समजेल तुम्हाला सगळं. आता यांना फादर ऑफ द इयर कोणी अवॉर्ड दिलाय मला माहित नाही. पण मुद्दाम मला पण कोणीतरी पाठवतं की, मी जेव्हा सांगत असतो क्लासमध्ये की न्यू जनरेशन आर ऑब्झर्वेटिव्ह, सांगत असतो ना मी, सांगितलं होतं ना तुम्हाला की नवीन जनरेशन हे ऑब्झर्वेशन शिकतं. मला माहित नाही कुठल्या ताईंनी पाठवला. त्यांनी सांगितलं की सर तुम्ही बोलला होतात ना, ते मला खरंच बघायला भेटलं. मला कोणीतरी पाठवतं हौशेने, आणि लिहितात पण खाली की तुम्ही क्लासमध्ये बोलला होतात ना, ते आम्हाला खरंच भेटलं. आता तो छोटासा एक काहीतरी 15-20 सेकंदाचा व्हिडिओ आहे, पण रिअली
क्रिएटिव्ह, ऑब्झर्वेटिव्ह आणि रिअल फॅक्ट इन द सोसायटी. समाजाचं ते प्रतिनिधित्व तो व्हिडिओ करतोय. काय करतोय? मी लाख बोमट्या मारून सांगतोय, पण व्हिडिओ तुम्हाला शिकून गेला, की तुम्हाला वाटतं की आमचे लेकरं, आमचे पिलं फार जमान्याचे हुशार आहेत आणि खूप चांगले आहेत. पण ते सर्व ऑब्झर्वेशन करून शिकतात. आणि ते 20 सेकंदाचा व्हिडिओ सांगून गेला, की ते लहान पोरगं काय रिएक्शन होते, त्याच्यानुसार तो वठणीवर आला. म्हणजे त्याला जे काय करायचं ते केलं त्याने. मला एक सांगायचं असं म्हणजे सर्व जे काही घरात चाललेलं असतं आणि म्हणून आपण नको तेव्हा कधीतरी सुनबाई आल्यावर बोलतो, की "मी काय पाप केलं होतं बाबा, की माझ्या नशिबी असं काहीतरी आलं." म्हणजे एक सांगतो, असं येऊ नये कोणाच्या आमच्या ताईंच्या नशिबी, पण असं कधीतरी आपण म्हणतो, की "मी काय पाप केलं होतं, की मला असं काहीतरी असं ऐकायला भेटलं, मुलाकडनं, सुनेकडनं, साहेबांकडनं." पण हे सर्व काही आपण पेरलेलं असतं. निसर्ग शक्ती काय करते? जे आपण पेरतो तेच उगवतं. परत एकदा सांगतो. दुसरं काही आहे का ऋतुजा? जे पेरतो तेच आपल्या समोर या जगासमोर उगवतं. परत इतकं सिंपल आहे. म्हणून ते मला कोणीतरी ताईने सांगितलं, की "सर तुम्ही ते काहीतरी लहान मुलं म्हणे आम्ही जे करतो ते बघून शिकतात ना, त्याच्यासाठी हा व्हिडिओ पाठवला होता मला." तो तुम्हाला दाखवला. सो सांगण्याचा उद्देश असा आहे, की आपले जे पिलं आहेत घरामध्ये, की आपले जे न्यू जनरेशन आहे, तुम्हाला खरोखर सॅल्यूट आहे, कारण तुम्ही जे मेहनत करतायत, निश्चित त्यांना पण प्रेरणा मिळेल आणि ते पण काहीतरी सांगतील आणि आपण पण निश्चितच हे नेक्स्ट जनरेशन पर्यंत गेलं पाहिजे. सो पुन्हा परत तो व्हिडिओ आणि तुमची प्रॅक्टिस. तिथं जर असं सांगितलं असेल 6 ला तर असा राइट हँड झाला पाहिजे. इकडे लक्षात द्या, असा झाला पाहिजे. जर -5 झाला पाहिजे, तर हाच इंडेक्स असा वर गेला पाहिजे. बघा, हा -5 असा झाला पाहिजे. आणि -2 असेल, तर असा झाला पाहिजे. लक्ष द्या, असा झाला पाहिजे. किंवा -7 असेल, तर वरचा 5 याच्याने होणार आहे आणि खालचा 2 याच्याने होणार आहे. लक्षात येतंय तुम्हाला? -7 असा होणार आहे. फक्त -2 ला थंब यूज करू नका. ही डिसिप्लिन आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन? पहिले युनिट रॉड सेट करू आणि ज्या ताईंना कोणाला मेंटल अरिथमेटिकचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी परत तो व्हिडिओ बघा. शांततेत आता मी जे सांगतोय ते पण पुन्हा बघा. +4 थंब अप. बिनधास्त बोला, बोला. शालिनी कदमताई, मी जसं सांगतोय तसं करा. आणि ओके, मी सुषमा माळीताई, प्रतिभाताई तुमच्याकडे दिसतायत. मला प्रतिभाताईंचा काहीतरी मेसेज होता परवा, मी त्याच्याबद्दल नंतर बोलतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन मला लक्षात आणून द्या. कधीतरी एका स्टुडंटच्या रिझल्टबद्दल त्यांनी बोलल्या होत्या. मला ते मी विसरलो धावपळीत. मी नंतर बोलतो. सेट द 0. ओके. +4 थंब अप, -3 इंडेक्स डाउन, +5 इंडेक्स डाउन. आता तिथं 4 होता. स्टोरी सांगतो फक्त बघा. 4 होता. त्याच्यातून -3 केला म्हणून तिथं 1 आहे आणि आता +5 केला म्हणजे तिथं 6 चा फोटो दिसला पाहिजे तुम्हाला. -6 आता ओपन पिंच. -6 म्हणजे ओपन पिंच. +9 क्लोज पिंच. +9 ला क्लोज पिंच. -7 सेट द झिरो, सेट द झिरो करा. सेट द झिरो. काही लो ऍक्शन येते म्हणून मला माझी मिस्टेक झाली. सरळ बसा, फक्त पाठीचा कणा सरळ. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 29. आता 20 जेव्हा म्हटलं, प्लीज इकडे लक्षात द्या. जेव्हा मी 20 म्हटलं, तेव्हा माझा हात जस्ट डाव्या डोळ्याकडे जातोय. 20 आणि 9 असं पण चालतं. असं पण चालतं. किंवा जर तुम्हाला आत्तापासूनच ॲडव्हान्स लेव्हलची प्रॅक्टिस करायची असेल, तर प्लीज इकडे लक्षात द्या. हे जे 3 बोटं आहेत, या 3 बोटाने आपण टूल होल्ड करतो आणि या 2 बोटांचा वापर करतो. आणि हा जो बोट आहे बघा, हा बोट, हा अंगठ्याकडचा आहे माझा, हा बोट. तुमचा आता जर मी असं दाखवायला गेलो, तर हा बोट माझा अंगठ्याकडचा आहे. म्हणजे हा लोअर बीटसाठी वापरला जातो. आणि हा जो करंगडीकडचा एक बोट आहे, हा अप्पर बीटला वापरला जातो. आणि इथं पण जर 60 करायचं असेल, तर असा 60 होणार. आणि -60 असेल तर असा ओपन होणार. हा पण प्रॅक्टिसचा पार्ट आहे. कारण तुम्ही सर्वजण बेस्ट ऑफ द बेस्ट फिंगरवर बेस्ट झालेले आहेत. तर तुम्हाला पुन्हा परत रिक्वेस्ट केली मी, की टूलने पण करा आणि फिंगरिंगने पण करा. आता तुम्ही जर एक कुठल्या तरी पद्धतीने, ज्या पद्धतीने करताय त्या पद्धतीच्या आन्सरमध्ये लिहा. कदाचित सुनीताताई, तुम्ही जर फक्त फिंगरने केलं असेल ना, तर येपच्या समोर आन्सर लिहा. मग तुम्हाला लक्षात राहील, की मला टूलने करायचं बाकी आहे. मग तुम्ही म्हणाल ना, मला मेंटल अरिथमेटिक का दिसत नाही? तर ते उत्तर मिळेल, की मी टूलने प्रॅक्टिस केलेली नाहीये म्हणून दिसत नाहीये. लक्षात येईल तुम्हाला? कारण व्हिज्युअलायझेशन कन्सेप्ट टूलवर जास्त येते. पण नो प्रॉब्लेम. फिंगरिंगने पण केलं तरी दोघं हातांचा व्यायाम होतो आणि दोघं ब्रेन ऍक्टिव्हायझेशन होतात. कारण मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गन जेवढे जास्त यूज केले, तेवढं आपल्या ब्रेनमध्ये
चांगलं फिट होतं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन पुन्हा परत. 29 -22. ते बघा -20 डाव्या डोळ्याकडे आणि उजव्या डोळ्याकडे -2. आता 7 आन्सर दिसतंय तुम्हाला युनिट रॉडवर. -6 ओपन पिंच करा. म्हणजे त्या 7 मधून खालचा 1 आणि वरचा 5 ओपन पिंच केला. +44 अजिबात घाई करू नका. 10च्या रॉडवर गेलो, 40 डायरेक्ट केला आणि आता 4 नॉट अवेलेबल असा सिग्नल आला पाहिजे, कारण तिथं 1 आहे. असं बोललं पाहिजे तुम्ही, नॉट अवेलेबल. आणि जेव्हा नॉट अवेलेबल असेल, जर तुम्ही आधी प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली असेल तर डायरेक्ट -1 +5. जर ही प्रॅक्टिस केली असेल तर हा बोट आपोआप हालतो. इकडे लक्ष द्या मी काय सांगतोय. जर तुम्ही कंजूशी केली असेल, अजून पण वेळ आहे खूप. जर अजून पण कंजूशी करू नका. कंजूशी केली असेल तर बोट आपोआप होणार नाही. पण जर कंजूशी केली नसेल तर तुम्हाला सांगायची गरज नाही. -1 आणि +5 आपोआप होईल, आपोआप होईल. बिकॉज ऑफ द प्रॅक्टिस. सेट द झिरो. म्हणून हे फार गरजेचं आहे. प्रामाणिकपणे जिथं सांगितलंय ना, मी बोललो की लाऊडली बोला आणि प्रॅक्टिस करा, तर केली पाहिजे. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 24 डायरेक्ट अवेलेबल. अगेन +24. 20 डायरेक्ट 10च्या रॉडवर आणि 4 आपण पुन्हा परत 24 केला होता आणि पुन्हा परत 24 करायचा असं समजूया. 20 डायरेक्ट आणि 4 इज नॉट हिअर. मग 4 चा फॉर्म्युला असा आणि असा होईल, म्हणजे -1 +5. आता इकडे तुम्हाला 40 दिसतोय आणि इकडे 8 चा फोटो दिसला पाहिजे. मुव्हमेंट, ऍक्शन होताना दिसली पाहिजे. ज्या ताईंना प्रॉब्लेम आहे मेंटल अरिथमेटिकचा, तो स्ट्रोक आपण सेट करून घेतोय. सेट द झिरो. सेट द झिरो करा पुन्हा परत. सेट 69 69 दोघीकडे पिंच. 69 -66 +1 अगेन +1 +3 -7 +9. आता 9 नाहीये. नेक्स्ट रॉडचा वापर करावा लागेल आपल्याला. स्वाती गांगुर्डे ताई, व्हॉट इज द आन्सर? स्वाती गांगुर्डे ताई सांगा मला आन्सर. स्वाती गांगुर्डे ताई, करा ना माईक ऑन. चुकलं तर चुकलं, त्यात काय एवढं? सांगा मला आन्सर. नाही झालं सर. जे आलं असेल ते सांगा ना मला. अहो सांगा ना, जे येस या नो काहीतरी बोला ना. नाही आलंय सर. हा, मग ते असं मागे जाऊन कणखर बघू. आवाजात बोला की नाही आलं, नो प्रॉब्लेम ना. नो प्रॉब्लेम. मला खूप साऱ्या ताई इथून दिसतात. त्याच्यात मला लक्षात आलं की तुमच्याकडे आन्सर नाहीये. म्हणजे परत सांगतो मी तुम्हाला, अशा कितीतरी ताई मी आता पण सांगू शकतो की कोणाकडे आन्सर नाहीये. आणि जेव्हा तुम्ही मुलांना शिकवाल तेव्हा तुम्हाला पण लक्षात येतं की कोणाकडे आन्सर नाहीये. टीचरचं तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही क्लासमध्ये उभे राहतात ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं. आणि जेव्हा माझ्यासमोर आता 25 चेहरे जरी असले, तरी मी याच्यातून 5-6 जण सांगू शकतो की याच्यात आन्सर नाहीये. पण तेव्हा त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं पाहिजे, एवढंच माझं इम्पॉर्टंट. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की तुम्हाला पण कळतं की कोणाकडे आन्सर नाहीयेत. आणि नसेल आन्सर तर इम्पॉर्टंट काय आहे, मी काय सांगितलं स्वातीताई, सर्व गोष्टी ऍक्शन मध्ये राहा. कंजूशी करतायत प्रॅक्टिससाठी, सबमिशन करतायत तुम्ही, पण तुम्ही फॉर्म्युलेच बोलत नाही प्रॅक्टिस करताना. खरंच सांगा प्रामाणिकपणे. करा माईक ऑन करा आणि सांगा बरं, फॉर्म्युले बोलतायत का प्रॅक्टिस करताना? येस या नो बोला, येस सर. फक्त लवकर जरा बोला. जोरात बोला, मला येस सर. आवाज नाही येते तुमचा. नो स्वातीताई. सर. हा, नाही बोल नाही बोलत सर. येस सर. नाही बोलत आहे. मला माहिती कोणाचे कारण काय काय असतील, आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं म्हणून आपण प्रामाणिकपणे त्यांना पण हे देऊ. पण म्हणून मी काय बोललो, प्रत्येक वेळेस बोललोय की नाही कंजूशी करू नका असं. मी तुमचं निमित्त आहे बरं का स्वातीताई, असं नाही. मी आई तर अजून 2-4 ताई स्वातीताई आहेत. पण मी तुमच्या निमित्ताने सर्वांचे कान पकडतोय. कारण मुद्दाम सांगतो की प्लीज कंजूशी करू नका. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन पुन्हा परत. सेट द झिरो. ओके. आता स्पीड आहे ना आपला वाढत जाईल. 92 -22 -60 +10 +5 -22
plus 2 minus 4. What is the answer? Anyone? 3. मला दुसऱ्या पानावर बघू द्या कोण आहे का. दुसऱ्या पानावर पण नाही कोणी. सेट द झिरो. पुन्हा पुन्हा परत बघा. पुन्हा परत बघा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा बघा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 69 minus 66 plus 2 minus 4 plus 9 plus 20 again plus 20 minus 40 plus 5 minus 4. Answer is आमच्या मनीषाताई आणि अमृताताईच हुशार आहेत फक्त क्लास. विद्याताई पण आहेत. योगिताताई पण आहेत. सर भाग्यश्रीताई पण आहेत. सर सर हम्म. सर ते लास्ट काय सांगितलं तेवढं सांगा ना. रेंज लास्ट डिस्कनेक्ट लास्ट गेलं माझ्याकडे. मी पकडून नाही ठेवत. माझ्याकडे लिहिलेलं नसतं. गेलं ते गेलं. आता जे गेलं ते गेलं. जाऊ द्या. हा ठीक आहे ना. प्लस तेच नाही कळलं. मध्ये जाऊ द्या ना. +4 सांगितलं. +4. कसं आहे आता परत सांगतो मी. माझ्याकडे काही लिहिलेलं हा कॅल्क्युलेशन मग नसतं. आलंय उत्तर आलं मग परत काही नाही. सांगतो. आणि पुन्हा परत दरवेळेस मी ते रिकॉल करून ते गणपती बाप्पांसारखं रामायण लिहिताना म्हणे ते गणपती बाप्पाने 2 महिने आधी ऐकून ठेवलं होतं आणि ते पुन्हा रिकॉल करून त्यांनी काहीतरी कोणाला सांगितलं आणि मग ती लिहिली गेली. तसं मला काही माहित नाही बाबा. एवढं काय आपण पण त्यातल्या त्यात सांगतो जे समोर दिसतं ते आपण बनवतो. आणि म्हणून एखादं आठवलं तर आठवलं. पण एखादं टेक्नॉलॉजिकल एरर असू शकतो. पण पुढे जात राहायचं. नो प्रॉब्लेम. पण 99% सगळ्यांना समजतं. मुद्दाम का सांगतो माहिती का? असं तुम्हाला अपेक्षित नाहीये. अपेक्षित नाहीये बट पॉसिबल पण आहे. इकडे लक्षात द्या. 2 गोष्टी मी सांगितलं. हे अपेक्षित नाही की तुम्हाला यावं रोहिणीताई आत्ताच्या या लेव्हलमध्ये एका 3 आठवड्यात, एका महिन्यामध्ये. बट शक्य पण आहे बारीताई इफ यू आर डेली प्रामाणिकपणे जर प्रॅक्टिस केली असेल, मेथोडॉलॉजी वापरली असेल, ठरल्याप्रमाणे 9:30 ला दळण घेऊन बसलेले असाल तुम्ही आणि प्रामाणिकपणे 4 घरांना ऐकू जात असेल तुमचं प्रॅक्टिस केल्याचं, तर ते शक्य आहे. पण जर तुम्ही कंजूसी करत असाल, कारण सातत्य, परत एकदा सांगतो, या जगामध्ये जे काही लोक सक्सेस झालेले आहेत, सर्वजण म्हणजे तो विषय नको परत आपला वाढेल. सर्वजण आपण आहे ना, प्रत्येक जण कोणाच्या तरी वेट करतो की कोणीतरी मला मदत करेल. पण ज्यांनी स्वतःच्या हिमतीने या जगामध्ये साम्राज्य निर्माण केलंय, जे काही छोटं मोठं जे काय असेल आपल्या आपल्या परीने, त्याने प्रत्येकाने सातत्यबद्ध म्हणजे तुमचा क्लास असेल, तुमची स्कूल असेल, तुमची ड्युटी असेल किंवा तुमचं रोजचं घरातलं काम असेल, जर सातत्यबद्ध तुमचं असेल तरच तुम्हाला तिथं म्हणजे म्हणतात ना की तुम्ही सन्मान पात्र असतात. सातत्य असेल तर. सातत्य नसेल तर सर्वीकडनं टोमणे बसतात. तसंच एज्युकेशनचं पण आहे. आणि तसंच ते आपल्या पुढच्या पिढीला पण आहे की हेच सांगत असतो मी, जर सातत्य नसेल तर मोठे स्वप्न बघण्याचे आपल्या मुलांना पण अधिकार नाही. सातत्यबद्ध केलं पाहिजे आणि तेच आपल्याला प्रयत्न करायचा सरांना. प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. थोड्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करतो याच्यातून की काय मिस्टेक होत आहेत. ओके प्लीज. आज मेंटल अरिथमेटिकच घेऊ आपण. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. आपण आतापर्यंत पुन्हा परत सांगतो, आपण डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन केले. आपण इन हाऊस फॉर्म्युला केला +5 चा. त्याच्यानंतर इन हाऊस फॉर्म्युला आपण -5 चा शिकलो. त्याच्यानंतर 10 च्या रॉडवर इन हाऊस फॉर्म्युला +50 चा शिकलो. इन हाऊस फॉर्म्युला आपण -50 चा शिकलो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला +10 फॉर्म्युला शिकलो आणि थोडं अवेअरनेस केला आपण की +100 चा पण फॉर्म्युला आपण थोडा शिकलो होतो. त्याच्याबरोबर आपण +500 चा पण फॉर्म्युला शिकलो इन हाऊसचा आणि -500 चा पण जस्ट अवेअरनेस म्हणून शिकलो होतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 243. 200 दिसायलाच पाहिजे. 243 प्लस 11. 11 साठी -40 +50 आणि 1 डायरेक्ट अवेलेबल. आन्सर बघा. 254 दिसत असेल सर्वांना. 254 +300. बघा त्या 100च्या रॉडवर 300 करू शकतो का? नाही करू शकत. सिंपल आहे.
म्हणून -2 +5 म्हणून आन्सर काय दिसत असेल सर्वजण प्रामाणिकपणे बघायचा प्रयत्न करा. व्हिज्युअलायझेशन 5, 5, 4 +6. आता 6 युनिट रॉडवर नाहीये आणि म्हणून युनिट रॉडवर नाहीये म्हणून नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला वापरावा लागेल. +6 चा फॉर्म्युला -4 +10 आणि म्हणून आन्सर तुम्हाला सर्वांना दिसत असेल 560 दिसत असेल. ऍग्री विथ मी? ऍग्री विथ मी? +44. घाई करू नका. सांगतो स्टोरी स्वरूपात शिकवतोय. 40 साठी 40 अल्सो नॉट अवेलेबल ऑन टेन्स रॉड आणि म्हणून 40 चा फ्रेंड होतो 60 -60 +100 आणि 4 इज द डायरेक्ट अवेलेबल. 4 इज द डायरेक्ट अवेलेबल. सो आन्सर इज द कसं दाखवू शकतो आपण 6, 0 आणि 4 आपण असं दाखवू शकतो. तुम्हाला परत एकदा दाखवतो मी. कसं दाखवू शकतो आपण 6 बघ पहिले 6 दाखवला मी. त्याच्यानंतर 10च्या रॉडवर 0 दाखवला आणि युनिट रॉडवर मी 4 दाखवला. मी असं दाखवू शकतो. दाखवता येतंय का? थोडंसं असं हलकं-फुलकं आपण करू शकतो. बियॉन्ड द बॉर्डर पण जाऊ शकतो. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. थोडं हलके-फुलके घेऊया आपण. युनिट रॉडवर. थोडा फास्ट युनिट रॉडवर मेंटल अरिथमेटिक करायचं सरांनी प्रामाणिकपणे. ओके? व्हेरी गुड. 3 +1 -2 -1 +1 +5 -6 +4 इन हाऊस फॉर्म्युला वापरा +4 ला -3 -3 ला पण इन हाऊस फॉर्म्युला वापरा. पहिले +2 झाला पाहिजे आणि मग नंतर -5 झाला पाहिजे. असंच झालं पाहिजे. असंच झालं पाहिजे. +6 आन्सर इज बोटांवर डायरेक्ट दाखवू शकता तुम्ही. आन्सर इज आता या ताई कसं काय गेल्या 10च्या रॉडवर मला काही कळत नाही बाबा. ठीक आहे. सेट द 0. सेट द 0. सेट द 0. चला सेट द 0. ओके. ठीक आहे. आन्सर 90% करेक्ट होते. ओके. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 24 +1 -4 -11 +9 again -11. आन्सर इज आन्सर इज ठीक आहे. पुन्हा परत आन्सर तेच आलं का? ओके ठीक आहे. आन्सर इज काय झालं लक्ष्मीताई नाही जमलं का तुम्हाला? लक्ष्मीताई हां आलं. ओके. आन्सर इज ओके. येतंय म्हणजे दिसतंय ना तुम्हाला? ॲग्री विथ मी दिसतंय की नाही? काही काळजी करू नका. तुम्ही खूप नशिबवान आहेत. म्हणजे आपण सर्वजण नशिबवान आहे, की आपल्या एका महिन्यात एवढं दिसतंय. खूप नशिबवान आहेत आपण. याच्यासाठी लोकांना पार हिमालयात जावं लागतं, की एवढं बघायला, की बाबा असं काही पण होतं का डोळ्यासमोर काही हालचाल करून दिसतायत. हां, पण वी आर द लकी, की आपण हे सर्व छानपैकी सर्वजण करतोय. सो ओके. मला माहिती आहे, की जवळ 11ला 10 मिनिटं त्याच्या आधी थोडासा एक बोलतो. इकडे लक्ष द्या. थोडंसं माइंड सेट करतो. सर्वजण हजर आहेत. आपण 0 लेव्हल B1 आणि M1 कंप्लीट केली आहे. या आठवड्याचा टास्क आहे. माझ्यासाठी पण टास्क आहे आणि तुमच्यासाठी पण आहे. आपल्याला B2 आणि M2 कंप्लीट करायची आणि त्याच्याबरोबर अजून एक नवीन टास्क आहे, की बुधवारपासून इकडे लक्ष द्या सर्वजण. बुधवारपासून संध्याकाळी 5 ते 6:30 नाशिकमध्ये एका कालिका माता मंदिर एक जस्ट तुम्हाला बेसिक अवेअरनेस समजावं म्हणून. अ, नाशिकमध्ये कालिका माता एक मंदिर म्हणून नाशिकचं देवस्थान आहे. त्या देवस्थानाच्या हॉलमध्ये आपण एक 4-5 दिवसाचा कॅम्प घेतोय. खूप दिवसानंतर 2 वर्षानंतर विद्यार्थ्यांना मी भेटतोय. कारण मी पण विद्यार्थ्यांच्या टचमध्ये नाहीये. मग एक प्रयत्न केला, की आपण विद्यार्थ्यांच्या टचमध्ये नेहमी असलो पाहिजे. तरच आपल्यातला शिक्षक म्हणतात ना त्याला जागृत ठेवला पाहिजे आणि सोशल अटॅचमेंट ही आपली कायम असली पाहिजे. आपलं म्हणून मला
वार्षिक सुट्ट्या असतात 5 दिवस येणाऱ्या पुढच्या आठवड्यात. मला 5 दिवस सुट्ट्या आहेत. म्हणून आता सर्वीकडे फिरणं झालेलं आहे. जाणं झालेलं आहे गावाकडे. तर हे 5 दिवस पुन्हा परत समाजाप्रती किंवा विद्यार्थ्यांसाठी आपण डिव्होटेड एक रुबिक क्यूबचा जो कन्सेप्ट आहे, त्याच्याबरोबर काही वैदिक मॅथेमॅटिक्स शिकवता आलं, त्याच्याबरोबर काही अबॅकस शिकवता आलं. तर अशा काही आपण ॲक्टिव्हिटीज सर्वसामान्य जे कोणी नवीन फॅमिली मेंबर की ज्यांना हे शिकायचंय, अशा लोकांसाठी अपील करणार आहोत आपण, की ते लोकं तिथं येतील, आपल्या ग्रुपमध्ये येतील. त्यांना आपण त्यांचे नावगाव विचारू आणि पुन्हा परत त्या दिवशी सांगू, की जे पहिले हजर राहतील, ते पहिले हॉलमध्ये बसतील. कारण तिथं लिमिटेशन जागा आहे. 100 ची कॅपॅसिटी आहे. नाशिकमधल्या आपल्या ताई लोकांना कोणालाही काही आग्राचं आमंत्रण नाहीये. पण तुम्हाला वाटलं, की समाजाप्रती मला जर अर्धा पाऊण तास डिव्होटेड आहे, मला देता येता आला, की मला जाता येता आलं किंवा मला शिकायचंय किंवा काही ताई आता नाशिकमधल्या पण 10-5 ताई याच्या बॅचमध्ये आहेत, नवीन बॅचमध्ये. जर त्यांना वाटलं, की मला फिजिकल रुबिक क्यूब शिकायचंय, तर तिथं तुम्ही या. मग तिथं आपल्या पण 2-4 ताई लोकं व्हॉलंटरीली असतील, की ज्यांना रुबिक क्यूब येतं, ते पण मुलांना शिकवतील. त्याच्याबरोबर तुम्ही पण शिका आणि लगेच तुम्हाला रुबिक क्यूबचा पण कन्सेप्ट शिकून जाल. लक्षात येतं मी काय सांगतोय? जर तुम्हाला असं वाटतं, की पुढच्या आठवड्यात मला रुबिक क्यूब पण शिकून घ्यायचं 3x3चं, ते पण नाशिकच्या ताईंसाठी होईल. पण तुम्ही म्हणाल बाकीच्या ताईंसाठी काय? तर एकाच वेळेस हे पण करू, ते पण करू असं नाही होत. पहिले एक एक गोष्ट 4 लेव्हल आपण एकदम मास्टर होऊया. खूप वेळ आहे. जोपर्यंत तुमचं रुबिक क्यूब, वैदिक मॅथ होत नाही, तोपर्यंत आपण काही नवीन बॅच सुरू करणार नाही. आणि आधीच्या पण ताईंना सांगतो, या बॅच बरोबर लगेच आपण ट्रायंगल, पिरॅमिड, 2x2 पण आपण लगेच शिकून घेऊ. काही प्रॉब्लेम नाही. त्याचं पण प्रेझेंटेशन माझं फायनल टचमध्ये आहे. ओके ना? पण ते पण आपण शिकून घेऊ. पण त्याच्या आधी रुबिक क्यूबची लगेच शेवटच्या दिवशी आपण एक टेस्ट पण घेणार आहोत. तिथं जे काही विद्यार्थी येतील त्यांची टेस्ट घेणार आहोत. त्यांच्यामधून बघूया आपण बेस्ट ऑफ द बेस्ट असतील त्यांना काही मोटिव्हेशनल प्राइजेस आपल्याला देता आले तर ते पण करूया. पण पहिल्या दिवशी किती इंटरेस्टेड लोकं येतायत, किती पार्टिसिपेशन करतात त्याच्यावर शेवटचा दिवस डिपेंड असेल. प्रयत्न करतोय आपण. आता सोशल मीडिया किंवा न्यूजपेपरमधून कशी सर्वांपर्यंत माहिती पोहोचते आणि कसा प्रतिसाद भेटतो पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा त्याच्यावर डिपेंड आहे. बट डेफिनेटली आपल्या परिवारातल्या ताई 4-5 दिवस आल्या, तिथं क्लासमध्ये बसल्या आणि व्हॉलंटरीली काही ताई आल्या 10-15 ताई, की बाबा आम्हाला पण मदत करायची. मुलांना पर्सनली रोटेशन कसं असतं, कसा फॉर्म्युला असतो. सर्व आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. प्रयत्न करू हसून-खेळून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा. ओके. तर ते काही इट इस अ फॅमिली. तिथं बाबा तुम्ही या का नका येऊ असं काही नाही. सर्वांसाठी ज्याची इच्छाशक्ती आहे, ते येऊन तिथं डिव्होट करतील. ते सर्वांसाठी आहे. त्याच्यानंतर अ, ऋतुजाने एक सजेशन दिलं होतं म्हणून सांगतो. पुढच्या वर्षी आपण तर कॅलेंडर बनवणार आहेत सर्व ॲक्टिव्हिटीजचं. पण आपण जुलैचा लास्ट वीक किंवा ऑगस्टचा पहिला वीक, जुलै लास्ट आणि ऑगस्टचा पहिला आत्ताच सांगून ठेवतो. याच्यामध्ये आपण ट्री प्लांटेशनचं पण प्लॅनिंग करणार आहोत, की कुठेतरी एक सामाजिक वनीकरणाचा कुठेतरी 100-50 झाडं आपल्याला लावता येतील आणि त्यांची निगा राखता येईल. ब्रेन ड्रेन एज्युकेशन फॅमिलीचा आपल्याला एक प्राउड मूव्हमेंट असेल, की आपण पण एक सोशल अटॅचमेंट प्रत्येकजण उष्णतेने हैराण आहे. प्रत्येकाला वाटतं, की काहीतरी त्रास होतोय. पण बर्थडेचा केक काही थांबत नाही. पण झाडं लावणं काही होत नाही. साऱ्यांना कळतं. साऱ्यांना गावभर कळतं आणि म्हणून कधी-कधी हे मुद्दाम म्हणजे असं मुद्दाम टोमणं दिल्यासारखं बोलावं लागतं. केक खाणं काही कधी थांबत नाही आपलं. केक कापणं कधी थांबत नाही. पण झाडं लावणं कधी आपल्याला उपजत नाही. कारण ते कुठं लावलं पाहिजे, काय लावलं पाहिजे, ते अमर्याद आहे. नाही आपल्याकडे जमलं तर सार्वजनिक जागेवरही जरी लावलं आणि त्याची जरी काळजी घेतली, पण अशा ठिकाणी लावा, की त्याला कदाचित कोणाला अडचण होणार नाही आणि त्याची आपल्याला लाँग टाईम आपल्याला मेमोरेबल असेल, की हे मी या वर्षी किंवा या माझ्या बर्थडेला लावलंय आणि आपल्या नातवांना पण ते दाखवता आला पाहिजे, सुनांना पण दाखवता आला पाहिजे, की बाई मी पण काहीतरी समाजकार्यात माझं काहीतरी काम होते म्हणून मी करायचे. एक मुद्दाम सांगतो, सांगता आलं पाहिजे. सो ऋतुजा तुझी सूचना होती काल परवा त्याचं आपण निश्चित जुलैच्या लास्ट वीक आणि ऑगस्टच्या पहिला वीक. नाशिकच्या ताईंना सरांना कॅम्पमध्ये आपण कसं सहभागी करून घ्यायचं? एखादी लँड, एखादी स्कूल, एखादं सामाजिक वनीकरणाची जागा बघून तिथं आपण आपल्या श्रमदानातून 100-50 झाडं लावता येतील त्याचं आपण नियोजन करू ब्रेन ड्रेन फॅमिलीच्या तर्फे. कारण ही आपली
खऱ्या अर्थाने सामाजिक जबाबदारी आहे. ओके ना? एक वेळ आपण केक नाही कापला तरी चालेल बर्थडेला, पण झाड लावलं गेलं पाहिजे. मी या मताचा आहे. सो अंबिका देशमुख ताई करतायत प्रॅक्टिस. मला माहिती आठवडाभर भेटणं झालं नव्हतं ना. एक कार्टून भेटलं नसेल म्हणून काही ताईंना करमलं नसेल आणि काही ताईंना असं वाटलं असेल, की बरं झालं बाबा, की सुट्टी भेटली. असं पण झालं असेल, असं पण झालं असेल. हां, असं पण दोघं गोष्टी असू शकतात. माहीत नाही. तर कोणाला काही अडचण नाही आली. सर्वांनी प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली. केली ना रुपाली ताई? केली ना प्रॅक्टिस प्रामाणिकपणे? हां. रोहिणीताई केली प्रॅक्टिस. ऑल इन वन स्टडी आमच्या मनीषाताई करतात. योगिताताई पण करतात. आमच्या प्रतिभाताई पण दौऱ्यावर आहेत. पण तरी करतायत जिथं दौरा असेल तिथून. लक्ष्मीताई करतायत. ओके ना. कोणाला काही अडचण आहे? का मला फिंगरिंग जमलं नाही, टूल टूल होल्डिंग जमलं नाही, असं कोणाला अडचण आहे? अबोली